नमस्कार. नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने विविध मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन व निवेदनात नमूद केलेल्या सर्व मागण्या मान्य नाही झाल्यास संबंधित लढा हा आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 10 नोव्हेंबर रोजी अमरण उपोषण करू, अशी माहिती माध्यमांशी बोलत असताना नॅशनल धोबी समाजाचे संतोष मुदळे यांनी दिली आहे. जनतेचा आवाज 24/7 न्यूज नांदेड. सर्वांना जय गोपाला. मी संतोष आंवडेकर, नॅशनल धोबी महासंघ नांदेड जिल्हा अध्यक्ष. आज आम्ही कलेक्टर साहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र पुणे भारती हा खोटा अहवाल रद्द करावा, तसेच आमचे जे 2005 मध्ये डॉक्टर दशरथ भाडे समिती नेमली होती, त्यांनी अहवाल पाठवला की धोबी समाज हा अस्पृश्यतेचा पूर्ण निष्कर्ष पूर्ण करतो, त्यासाठी यांना तात्काळ एसी प्रवर्गात घेण्यात यावे यासाठी अहवाल तयार केला. तर त्या अहवालाला या सरकारने न जुमानता आम्हाला ओबीसी मध्येच ठेवले. आज जवळपास 1960 पासून आमच्यावर अन्याय झालाय. 1 मे 1960 पासून आम्हाला ओबीसी प्रवर्गात टाकण्यात आले. 14 राज्यात आणि 5 केंद्रशासन प्रदेशात आम्ही आज बी एसी समाजाला. घटनामध्ये असा मुद्दा आहे की एका जिल्ह्यात जर समाज हा एसी मध्ये असला तर त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तोच नियम लागू होतो. पण आज 14 राज्यात आणि 5 केंद्रात राहून सुद्धा आमचा हा नियम कुठं ठेवला आहे सरकारला काही कळत नाही. आज 35-65 वर्ष व्हायले तर आमच्या समाजावर हा अन्याय झाला. आमच्या 6 पिढ्या बर्बाद झाल्यात आणि कुठल्याच प्रकारचं आम्हाला आरक्षण नाही किंवा आमच्या फाईलला कोणी बघायला तयार नाही. सगळे नेते मंडळी, आमची संघटना खूप प्रयत्न करायचं, पण जी फाईल आहे तिथंच राहिली, पाठ चालली. आणि ते लोक केंद्रात गेले की त्यांना भाटीचा अहवाल लावायला. भाटीचा अहवाल 100% खोटा आहे. कारण जेव्हा ही भाटी समिती नेमण्यात आली, त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केले व समाजाची पूर्ण विचारपूस करणार किंवा देखरेख करण्यात आली, तेव्हा त्यांना स्पष्ट दिसले की हा धोबी समाजाला अस्पृश्यतेची वागणूक देण्यात येते. त्या कारणास्तव या समाजाला एसी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा म्हणून त्यांनी हा स्पष्ट अहवाल दिला. तरी सुद्धा 2019 मध्ये पुन्हा केंद्र शासनाकडे फाईल गेली आणि पुन्हा त्या भारतीय अहवालामुळे अजून आमची फाईल वापस आली. तर आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे की सरकारने भारतीय समाजाचा अहवाल तात्काळ रद्द करावा व डॉक्टर दशरथ भाडे समितीचा अहवाल पत्रकाला जोडून केंद्र शासनाला पाठवावे व केंद्र शासनाची वाट न पाहता आमच्या धोबी समाजाला तात्काळ आरक्षणाच्या सुविधा देण्यात याव्या. अन्यथा येणाऱ्या 10 नोव्हेंबर रोजी आम्ही आझाद मैदानामध्ये प्रचंड संख्येने उपोषणाला बसणार आहात. नारायणराव शिंदे परिट धोबी समाज नांदेड जिल्ह्यातील तमाम आमचे परिट धोबी समाजाच्या लोकांनी जे आमचा परिट धोबी समाज 1960 पूर्वी राज्यामध्ये आपल्या एसी प्रवर्गामध्ये होता आणि त्यानंतर शासनानं त्यांना अधिकार नसताना आमच्या समाजाला जाणीवपूर्वक कुठली बी सूचना न घेता किंवा कुठला बी हे आधार न घेता त्यांनी आमच्या समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये टाकलं. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या बुलढाणा आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आजही एसी समाज आमचा समाज आहे, आमचा एसी मध्ये आहे. परंतु भारतातल्या सर्व राज्यापैकी 18 राज्यामध्ये भारतात आमचा समाज अनुसूचित जातीमध्ये येते आणि आमच्या बाकीच्या राज्यामध्ये ओबीसीत आहे. हे आमच्यावर अन्याय झालेला आहे कुठंतरी, आणि ते अन्याय दूर करावा. आणि राज्य शासनाने केंद्र सरकारची कुठलीच परवानगी न घेता किंवा सूचना न येता त्यांनी आमच्या समाजाला जाणीवपूर्वक ओबीसी मध्ये ढकललं गेलं. आम्ही पूर्वी एसी मध्ये होतो, अनुसूचित जातीमध्ये होतो आणि आता इथून पुढे पण आम्हाला अनुसूचित जातीमध्ये शासनानं आमची जात समाविष्ट करावी, परिट धोबी समाजाला समाविष्ट करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी आमची मागणी आहे.